हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आम्ही आलेलो आहोत चायनीज खाण्यासाठी. चायनीजमध्ये चिकन ट्रिपल राईस खाण्यासाठी. तुम्हाला काय काय आवडतं नक्की कमेंट करून सांगाल मला. अगोदर तर आमचं ठरलंच नव्हतं काय खायचं, बिर्याणी खायची का चिकन ट्रिपल राईस खायचं. कारण मला बिर्याणी आवडते आणि त्यांना चिकन ट्रिपल राईस आवडतो आणि चिकनचे लॉलीपॉप पण आवडतात. मग काय आम्ही निर्णय घेतला, चला म्हटलं चालत चालत ठरवूयात काय खायचं. तोपर्यंत एवढाच टाईम स्पेंड होतो. घराच्या जवळच एक 10-15 मिनटाच्या अंतरावरच खाऊ गल्ली असल्यामुळं आम्ही म्हटलं चालतच जाऊयात. कारण नंतर खाल्ल्यानंतर पण येताना थोडी शतपावली होती, म्हणून आम्ही रमत गमत जात होतो. तेवढंच थोडंसं टाईम स्पेंड होतं, गप्पा होतात आणि व्हिडिओ पण काढणं होतं. त्याच्यामुळं आम्ही निघालो. सिंहगड रोडवरील फेमस खाऊगल्ली आहे माणिकबाग म्हणून. कोणाकोणाला माहीत आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. पुण्यामधील कोण असेल तर. तिथे आम्ही निघालो. तिथे प्रत्येक प्रकारचं जेवण मिळतं गाईज. सोयाचाप, पाणीपुरी, पावभाजी, डोसा, आणखीन म्हटलं तर व्हेज नॉन व्हेजमध्ये सगळ्या प्रकारचं जेवण मिळतं. खाऊगल्ली मोठी आहे आणि तिथे एक पाणीपुरी पण मिळते ना, ती पाणीपुरी मला खूप आवडते. आणि जेव्हा पण जाईल तिथे खूप गर्दी असते, कारण त्यांच्याकडे ना 6 फ्लेवरचं पाणी मिळतं. गोड, तिखट, आंबट प्रत्येक प्रकारचं पाणी असतं. आणि जेव्हा पण जाईल ना तेव्हा तिथे खूप भयंकर गर्दी असते. आणि आमचं एक फिक्स आहे तिथे चायनीजचं हॉटेल, तिथेच जातो आम्ही, कारण ते खूप छान टेस्टी देतात. मग काय आम्ही तिथं गेलो. तोपर्यंत त्यांनी चॉप्सी आणि ती लाल चटणी खाण्यासाठी दिली आणि ती खात होतो तोपर्यंत त्यांनी सूप पण दिलं. मग काय, सूप पण एवढं टेस्टी होतं ना, खरंच गाईस छान होतं सूप. आणि थंडीच्या वातावरणात गरम गरम सूप मिळत असेल ना, मग काय आणखीन छानच वाटतं. आणि त्यांचा राईस पण खूप छान असतो. राईसची क्वालिटी पण छान असते आणि क्वांटिटी पण खूप असते राईसची त्यांच्या. त्याच्यामुळं मग ते आम्हा दोघांना एक फुल चायनीज राईस पुरेसा होतो. आणि काय नंतर मग एवढा राईस खाल्ल्यानंतर आणि सूप प्यायल्यानंतर चिकन लॉलीपॉप खायचं आमच्या लक्षातच नाही राहिलं, कारण त्याच्यानेच एवढं पोट भरलं होतं ना आमचं. मग काय म्हणलं नको खाऊया, घरी निघूया, नंतर कधी खाऊयात आपण संडेला वगैरे, असं ठरवलं आम्ही आणि मग निघालो घराकडे.